इथं आम्ही फार्मसीमधले डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम फार्मसी असे 3 कोर्स शिकवले जातात. डी फार्मसी आणि एम फार्मसी. हां डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी. बरोबर. आणि नर्सिंग मधले जीएनएम नर्सिंग, बीएससी नर्सिंग आणि पीबीबीएससी असे 3 कोर्स शिकवले जातात. अच्छा. आणि 11वी 12वी असं ज्युनियर कॉलेज. ओके. आणि एक PGDMLT असा एक कोर्स आहे. असे जे पॅरामेडिकल क्षेत्रातले शक्यतो सगळे कोर्सेस आमच्याकडे इथं उपलब्ध आहेत. बरोबर. नर्सिंगमध्ये मुख्यतः मुलींचा कल जास्त असतो. मुली जास्त तिकडे त्या एक सुरक्षित क्षेत्र असल्यामुळे कदाचित असेल तिकडे जातं. या याच्यामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये, राधानगरी गावामध्ये, शहरामध्ये हे उभं करत असताना आणि उभं केल्यानंतर काय अनुभव आले? खरं म्हणजे ही शिक्षण संस्था जेवढी आम्ही उभा करायचं ठरवलं, बऱ्याचशा शिक्षण संस्था चालकांना मी भेटलो आणि मी माझा संकल्प बोलून दाखवला की राधानगरी या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीने कॉलेज उभा करतोय. बरोबर. बऱ्याचशा लोकांनी असं मला सांगितलं होतं की हे ठिकाण त्या पद्धतीचं प्रतिकूल आहे, कारण अनुकूल नाही याचं कारण म्हणजे इथं असलेली विद्यार्थी संख्या, इथल्या पालकांचा असलेला उत्पन्नाचं सोर्सेस, आणि शिकायचं प्रमाण याचा विचार करता इकडं शिक्षण संस्था उभा करणं आणि चालवणं तितकंसं सोपं नाही. परंतु मला माझ्या गावात किंवा माझ्या तालुक्यात अशी एखादी गोष्ट करायची, तीच तर खरी गरज होती की कोणीतरी ह्यापूर्वी करायला पाहिजे होतं. मी म्हणलं आपल्याला त्या पद्धतीनं मग मी निश्चय केला होता की काही करून आपण हे उभा करायचं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.